हळद ही पित्ताचे शमन करते. हळदीमध्ये कोलेरेटिक आणि सूज कमी करणारे औषधी गुणधर्म असतात. पित्ताशयात खडे असल्यास रोज रात्री झोपताना कपभर कोमट दुधात हळद घालावी व ते दूध प्यावे. पित्ताशयातील खडे जाण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय काही दिवस करावा. यामुळे पित्ताचे खडे विरघळण्यासाठी मदत होते. गोक्षूर ही आयुर्वेदिक वनस्पती शरीरातील खड्यांवर खूप गुणकारी आहे. पित्ताशयातील खडे बारीक होण्यासाठी गोक्षूर चूर्ण किंवा गोक्षूरपासून बनवलेली आयुर्वेदिक औषधे या त्रासावर खूप प्रभावी आहेत. आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ती औषधे घेऊ शकता. कोरपडीत सुद्धा पित्त कमी करणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पित्ताशयात खडे झाल्यास कोरपडीच्या गरामध्ये मध मिसळून ते खावे. हा आयुर्वेदिक उपाय केल्यानेही पित्ताशयातील खडे विरघळण्यास मदत होते. या व्यतिरिक्त आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कोरपडपासून बनवलेली औषधही घेऊ शकता. पित्तामुळे डोके दुखत असल्यास आल्याचा तुकडा घेऊन तो चांगला चावून खावा. वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही पित्त डोकेदुखी कमी होण्यासाठी मदत होते. पित्तामुळे डोकेदुखी झाल्यास काही वेळ झोप घ्यावी. यामुळेही आराम मिळून डोकेदुखी थांबते. पित्तामुळे डोकेदुखी झाल्यास पुरेसे पाणी प्यावे. शरीरात पाणी कमी झाल्यामुळेही अनेकदा डोकेदुखी होऊ शकते. तसेच पाण्यामुळे पित्तही कमी होण्यास मदत होते. सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाल्ल्यास मूळव्याध लवकर बरी होण्यास मदत होते. मूळव्याधीत चमचाभर जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून ते पाणी सकाळी उपाशी पोटी प्यावे. हा उपाय मूळव्याधमध्ये उपयुक्त आहे. मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून 2 वेळेस प्यावे. मूळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास 1 चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून 3 वेळा खावी.